नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता जेएफसी ॲग्रोटेक सांगली आणि जेएफसी ॲग्रीलॅब सांगली ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बोरॉनची सगळी प्रिपरेशन बघितली की त्याची पावडर कशी केली जाते आणि त्यानंतर ती प्रोसेसिंगला कशी घेतली जाते, त्यानंतर ती फर्नेसला एक दिवस ठेवून ते वॉटर बाथला SCL आणि कर्क्युमिन घालून एक दिवस टोटली ते ड्राय केलं जातं सॅम्पल आणि त्यानंतर त्याची पुढची जी प्रोसेस आहे की ज्यावेळेला ते ड्राय होतं सॅम्पल तर त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ml 99% अल्कोहोल घातलं जातं आणि त्यानंतर ते स्पेक्ट्रोफोटोमीटरला त्याचं 540 नॅनोमीटरला त्याचं रिडिंग घेतलं जातं आणि त्यानंतर जे काही स्क्रीनवरती रिडिंग येईल ते रिडिंग फॉर्म्युल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये फायनल किती प्रमाणात आपला पानझेड सॅम्पलमध्ये बोरॉन अवेलेबल आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे एवढी मोठी प्रोसेस ही फक्त एका बोरॉन ह्या घटकाची असते. अशा पद्धतीनं पानझेडचं सॅम्पल लॅबमध्ये चेक केलं जातं आणि ह्या पद्धतीनं त्या प्रत्येक स्टेप बाय स्टेप त्याचं प्रोसेसिंग करून ते मशीनला देऊन त्याचं रिडिंग घेतलं जातं.